नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 3री साठी मंथनची म्हणजेच प्रज्ञाशोध परीक्षेची इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 सोडवणार आहोत. याच्या अगोदर आपण 1 नंबरची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. जर तुम्ही ती पाहिली नसेल तर नक्कीच पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आपले व्हिडिओ विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहेत. जे पालक घरी विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतात त्यांना जर काही अडचणी आल्या अभ्यास घेण्यामध्ये तर त्यांना सुद्धा ही व्हिडिओ अगदी मदत करणारे असे ठरणार आहेत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, इंग्रजीचे 25 प्रश्न आहेत 50 मार्कांसाठी. पहिला प्रश्न पहा, फाइंड द कॅपिटल लेटर फ्रॉम द गिवन शेप्स, म्हणजे दिलेल्या आकारातून कॅपिटल इंग्रजी अक्षर शोधा. आता हे अगदी सोपं आहे. पहा, फक्त निरीक्षण केल्यावर आपल्याला कळते कॅपिटल एम इथे आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दुसरं पहा, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड, म्हणजे योग्य स्पेलिंग आपल्याला निवडायचे कोणतं क्वेश्चनचं. QUESTION पहिलं स्पेलिंग बरोबर आहे. पहा, QUESTION इथे ए जास्तीचा दिलाय, इथे सुद्धा वेगळं दिलं आणि इथे QUI. तर असं नसतं. क्वेश्चनचं स्पेलिंग काय आहे? QUESTION, म्हणजे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, सिलेक्ट द करेक्ट रायमिंग पेअर. रायमिंग पेअर यमक जुळणारी जोडी. करेक्ट म्हणजे बरोबर यमक जुळणारी जोडी. टिल बॉल जुळतंय का नाही. बॅड सॅड हे होतंय. वेल बेल हे पण होतंय. अप डाऊन हे विरुद्धार्थी शब्द आहेत, हे यमक जुळणारे नाही, म्हणजे आपलं उत्तर काय आहे? बी आणि सी. तर कुठे आहे पहा, ओनली सी अँड बी, म्हणजे पर्याय क्रमांक 3चा गोल 3ऱ्या प्रश्नासाठी तुम्ही रंगवायचा आहे. गोल रंगवताना प्रत्येक वेळेला बोट ठेवून बरोबर त्याच प्रश्नाच्या समोरचा तो योग्य तो पर्याय आपण रंगवायचा आहे. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग शेप इज अ स्क्वेअर. स्क्वेअर कोणता आहे खालीलपैकी? पहा, हा सर्कल आहे, हा एरो आहे, ट्रायंगल आहे, हा आहे स्क्वेअर, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज रिलेटेड विथ वर्ड मॅन. मॅनशी संबंधित कोणता शब्द आहे? रिलेटेड विथ म्हणजे शी संबंधित. पहा, आता पहा, बेक म्हणजे चोच, हँड म्हणजे हात, मग हात माणसाशी संबंधित आहे. विंग्ज म्हणजे पंख, टेल म्हणजे शेपूट, मग माणसाशी संबंधित शब्द कोणता? हँड, पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, फाइंड द ॲनिमल नेम फ्रॉम द फॉलोइंग वर्ड. खालील दिलेल्या शब्दातून प्राण्याचे नाव असणारा शब्द शोधा. आता पहा, हॅट, टॅक, कॅट, कॉक. प्राण्याचं नाव कोणतं आहे? कॅट, CAT, कॅट, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. पुढे पहा, व्हॉट विल बी द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ वर्ड ही इज. ही इजचे संक्षिप्त रूप आपल्याला विचारले, मग ही इजचं संक्षिप्त रूप हेच बरोबर आहे. हीच म्हणजे इथे ॲपॉस्ट्रॉफी आणि फक्त एस येईल. या पद्धतीने हे चुकीचं आहे, हे सुद्धा चुकीचं आहे आणि हे सुद्धा चुकीचं आहे. तर हे संक्षिप्त रूपांचं एक वेगळं असं प्रकरण पुस्तकामध्ये दिलेलं आहे मंथनच्या. तुम्ही त्याचा नक्कीच अभ्यास करा, म्हणजे याच्यावरचा 2 मार्क आपले हे निश्चित होतील. पुढे जाऊया, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स. योग्य उपपद लिहायचे. डॅश डॅश सन शाईन्स इन द स्काय. आता सन म्हणजे सूर्य, मग जगातील जी एकमेव गोष्ट आहे किंवा विशेष आहे तर तिच्यासाठी कोणता आर्टिकल वापरतात? द सन शाईन्स इन द स्काय. अँड कधी वापरतात? जेव्हा शब्दाची सुरुवात वॉवेल साऊंडने होत असेल, म्हणजे AEIOU याने जर सुरुवात होत असेल तर अँड वापरतात. इतर वेळेला वापरतात, ऑन वापरत नाहीत. तर सनच्या अगोदर कोणता आर्टिकल येणार आहे? द सन, द मून, द अर्थ, या पद्धतीने. पुढे जाऊयात, which will be the third word by the sequence among the following in dictionary. म्हणजे शब्दकोशात खालीलपैकी 3रा शब्द कोणता येईल? थर्ड वर्ड म्हणजे 3रा शब्द कोणता येईल डिक्शनरी प्रमाणे? तर पहा, डी पासून सुरू होणारे आहेत. पहिलं अक्षर सेम आहे, मग दुसऱ्या अक्षरावरून पहा. तर पहा,
डी 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 सगळे डीनी सुरू होणार आहे. मग दुसरं अक्षर पहा, डी ई वालं पहिलं येईल, त्याच्यानंतर डी आर वाला दुसरा शब्द येईल आणि डी यू सी हा शब्द कितवा येईल, तिसरा येईल. म्हणजे डिक्शनरी प्रमाणे तिसरा शब्द कोणता येईल, डक. तर ABCD म्हणून पाहिजे, पहिलं अक्षर सेम असेल तर दुसऱ्या अक्षरावरून तुम्ही तो क्रम ठरवायचा आहे. पुढे पहा, व्हॉट्स द टाइम इन द क्लॉक, किती वाजले आहेत, 10 वाजले आहेत. म्हणजे काय, इट्स 10 o'clock. अगदी सोपा आहे. पर्याय क्रमांक 4चा गोल तुम्ही रंगवायचा आहे. गोल रंगवताना प्रत्येक वेळेला प्रश्नावर बोट ठेवा आणि बरोबर त्याच्या समोरचा गोल तुम्हाला रंगवायचा आहे. गोल रंगवण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचाच वापर करायचा आहे. जेल पेन किंवा शाई पेन वापरायचा नाही. चला पुढचे प्रश्न पाहूयात. पुढे पहा, which two words in the sentence will begin with capital letter. म्हणजे पुढील वाक्यात कोणते दोन शब्द कॅपिटल अक्षराने सुरू होतील. ईस्ट अँड वेस्ट आर अपोजिट डिरेक्शन्स. आता ईस्ट वेस्ट दिशांची नावं आहेत, तर हीच कॅपिटल अक्षराने सुरू होतील. पहा कुठे लिहिले, ईस्ट आणि वेस्ट. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज द अपोजिट वर्ड ऑफ ड्राय. ड्रायचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. ऑपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी, तर ड्राय म्हणजे ओला, त्याच्या विरुद्धार्थी आहे वेट. ड्राय म्हणजे कोरडा, मग त्याच्या विरुद्ध आहे वेट. वेट म्हणजे ओला. सॉफ्ट म्हणजे मऊ, वेट म्हणजे ओला. क्राय रडणे, क्लोथ्स कपडे. तर आपला बरोबर उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, व्हॉट गेम इज रिलेटेड विथ द फॉलोइंग पिक्चर. हे जे चित्र दिसतंय ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे. काय दिसतंय आपल्याला, हॉकी स्टिक आणि बॉल दिसतोय. मग कोणत्या खेळाशी संबंधित आहे, हॉकी. हे आहे स्किपिंग, दोरीउडी, मार्बल्स, गोट्या, हॉकी, फुटबॉल. पुढे पहा, विच लेटर विल यू सी इन द ब्लँक स्पेस टू मेक 2 मीनिंगफुल वर्ड्स. म्हणजे 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी आपल्याला पर्यायातून एक अक्षर निवडायचे. पहा, SOUN काय लिहिणार, एल लिहिलं तर बरोबर येईल का, नाही. डी बरोबर येईल, SOUND साऊंड आणि DOG डॉग. म्हणजे दुसराच पर्याय पडताळताना आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. तर एक एक अक्षर ठेवून पाहायचे बरोबर शब्द तयार होतोय का ते. पुढे पहा, विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हॅज नॉट बीइंग विथ प साऊंड. प ची सुरुवात खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात प ने होत नाही. पहा, पॅड, पॉन्ड, पुट आणि कॅप. अगदी सोपं आहे, पाहिलं तरी कळतं याची सुरुवात क ने होतीये. तर पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. आता इथे जाहिरात दिलेली आहे आणि जाहिरातीवरून उत्तरं शोधायची आहेत. मंथन किड्स प्री प्रायमरी स्कूलची जाहिरात आहे. पहा, आता हाऊ मेनी फॅसिलिटीज आर अवेलेबल इन मंथन किड्स. किती सुविधा उपलब्ध आहेत. पहा आता किती सुविधा आहेत. इथे पहा, ॲडमिशन ओपन, फॅसिलिटी म्हणजे सुविधा. आता हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता जरी आपल्याला अर्थ समजला नाही मुलांना तरी पहा, हाऊ मेनी फॅसिलिटीज, तर हा शब्द तुम्हाला उत्तरामध्ये शोधायचा आहे. उत्तरासाठी तर पहा, इथे फॅसिलिटीज आहे, लायब्ररी, इनडोअर, आउटडोअर, टॉईज, CCTV आणि कम्प्युटर लॅब. म्हणजे 1, 2, 3 आणि 4. किती सुविधा आहे, 4. तर कुठे आहे, 4. पर्याय क्रमांक 2. विच क्लास ॲडमिशन डज नॉट बिलॉंग विथ मंथन किड्स. म्हणजे मंथन किड्समध्ये कोणत्या वर्गासाठी प्रवेश नाही. आता पहा, ॲडमिशन ओपन कोणाकोणासाठी आहे, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG म्हणजे ज्युनियर KG, UKG, सिनियर KG. मग कोणत्या ग्रुपसाठी नाही, इथे पहा, प्ले ग्रुपसाठी आहे, LKG, सिनियर KG साठी सुद्धा आहे, स्टँडर्ड 8 साठी मात्र ॲडमिशन नाही. तर आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज रॉंग थॉट. खालीलपैकी अयोग्य सुविचार कोणता आहे. एज्युकेशन बिगिन्स विथ लाईफ. बरोबर आहे, शिक्षणाची सुरुवात ही आपल्या जन्मापासून होते. पुढे, बॅड बिगिन इज कम्प्लीट डन. तर हे चुकीचं आहे. बॅड बिगन म्हणजे वाईट सुरुवात. हे चांगलं आहे का किंवा काम पूर्ण झाल्यासारखं आहे का, नाही. तर याचं योग्य सुविचार काय आहे, वेल बिगिन इज हाफ डन असा तो सुविचार आहे. म्हणजे हा अयोग्य आहे. इमॅजिनेशन रूल्स द वर्ल्ड, एव्हरी डॉग हॅज इट्स डे. हे तिन्ही बरोबर आहे. चुकीचं कोणतं आहे, बॅड बिगन इज कम्प्लीट डन. पुढे पहा, विच पंक्च्युएशन मार्क शुड बी यूज इन गिवन सेंटेन्स. कोणते विरामचिन्ह वापरावे लागेल. व्हॉट अ ग्रेट वर्क. या पद्धतीने जेव्हा आश्चर्याने म्हटलं जातं तेव्हा तिथे कोणतं येतं, एक्सक्लेमेशन मार्क.
व्हॉट अ ग्रेट वर्क, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर, असं जेव्हा व्हॉटने सुरुवात होणारा असतं, क्वेश्चन विचारलेला नसतो, मनातील भावना व्यक्त केलेल्या असतात, तेव्हा तिथे उद्गारवाचक चिन्ह येतं, म्हणजेच एक्सक्लेमेशन मार्क. ओनली ए इज करेक्ट. कुठे पहा, पहिलाच पर्याय आहे ओनली ए इज करेक्ट. पुढे जाऊया. हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क आर युज्ड इन गिवन अबव सेंटेन्स, म्हणजे किती विरामचिन्हे वापरलेली आहेत. पहा, गौरव सेड वेअर आर यू गोईंग. आता गौरव सेड नंतर आलेला आहे कॉमा, म्हणजे एक, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वेअर आर यू गोईंग आणि एक क्वेश्चन मार्क, म्हणजे 1, 2 आणि 3 किती वापरलेली आहेत, 3. कुठे आहे पहा, 3, पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह, म्हणजे योग्य पर्याय निवडून संभाषण पूर्ण करायचे. समीर, कॉंग्रॅच्युलेशन्स यू गॉट फर्स्ट प्राईज. मग अकबर काय म्हणेल, एखाद्याने आपल्याला जेव्हा कॉंग्रॅच्युलेशन केलं किंवा अभिनंदन केलं तर आपण काय म्हणतो, थँक्यू व्हेरी मच. काय म्हणणार आपण, थँक्यू व्हेरी मच. सॉरी आय कांट म्हणणार का, बेस्ट ऑफ लक म्हणणार का, नाही. सॉरी आय एम टायर्ड असं सुद्धा नाही. तर कोणी म्हणजे शुभेच्छा दिल्यावर आपण थँक्यू म्हणणार. व्हॉट इज, पुढे पहा, व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ फॉक्स. फॉक्सचे अनेक वचन कोणते. तर जेव्हाही शब्दाच्या शेवट एक्स, ओ, CH, SH, SS असं येतं तेव्हा त्याला ES हा प्रत्यय लागतो, म्हणजे फॉक्सचं काय होईल, फॉक्सेस. ES हा प्रत्यय लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, फाइंड टेन्स ऑफ गिवन सेंटेन्स. खालील वाक्याचा काळ शोधा. गोरख वॉज रीडिंग अ नॉव्हेल. आता वॉज वरूनच आपल्याला कळते, वॉज आलं म्हणजे तो कोणता आहे, पास्ट टेन आहे. विल आलं असतं तर फ्युचर टेन असता, इज असतं तर तो असता प्रेझेंट टेन. तर गोरख वॉज आहे म्हणजे तो कोणता काळ आहे, भूतकाळ, पास्ट टेन्स. पुढे पहा, नकाशा दिलेला आहे. आता नकाशा खूपच छोटा आहे. नकाशाचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. खालीलपैकी कोणता तालुका राहुरी तालुक्याच्या उत्तर दिशेला नाही. विच ऑफ द फॉलोइंग तालुका इज नॉट ॲट नॉर्थ साईड ऑफ राहुरी तालुका. आता इथे आहे पहा राहुरी आणि त्याच्यावरती इथे दिसते कोपरगाव आहे, इथे राहते आहे, त्याच्यानंतर श्रीरामपूर, इथे आहे श्रीरामपूर, म्हणजे कोणता नाहीये तर पाथर्डी. पाथर्डी हा नाहीये, हा खाली आहे कुठेतरी, हे बघा इथे आहे पाथर्डी, म्हणजे कोणता नाहीये. उत्तर दिशा कुठे असते नकाशात, वरती असते, आणि हे कुठे आहे, खाली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. तर इयत्ता तिसरीला नकाशा वाचन आहे, त्यांना नकाशा हा पाहून प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजेत, म्हणून अशा सुद्धा प्रश्नांचा समावेश इथे केलेला आहे. पुढे पहा, हाऊ मेनी टोटल तालुकाज आर देअर इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट. अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये किती तालुके आहेत, तर किती तालुके आहेत, तालुक्याचे ठिकाणं मोजायचे आहेत आणि सांगायचे आहे. हे जे डॉट दिलेले आहेत हे आहेत तालुक्याची ठिकाणं. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. किती आहेत, 13, पर्याय क्रमांक 2. पुढे आता बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सुरू झालेले आहेत. अक्षरमाला दिलेली आहे सुरुवातीला. पहा, वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 17व्या क्रमांकाचे अक्षर कोणते. आता आपण जेव्हा असे बसलेलो असतो तेव्हा आपला जो डावा हात आहे तीच असते डावी बाजू आणि उजव्या हाताची असते उजवी बाजू. तर डावीकडून 17व्या क्रमांकाचे विचारले ना, म्हणजे इकडून 17व्या, मग 5 5चे गट पाडा. 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17. कोणता आहे, क्यू, पर्याय क्रमांक 2. म्हणजे फक्त ब योग्य कुठे लिहिले पहा, दुसऱ्याच नंबरला आहे फक्त ब योग्य. कधी कधी 2-2 उत्तरं असतात तेव्हा मग या पद्धतीने दिलेलं जातं, परंतु इथे 2 उत्तरांचा प्रश्न येत नाही, तरीही विद्यार्थ्यांना फसवण्यासाठी या पद्धतीने दिलेलं आहे. तर आपण बरोबर मोजायचं आहे आणि सांगायचं आहे. पुढे पहा, एका सांकेतिक भाषेत गाढव हा शब्द असा लिहितात, हिमालय हा शब्द असा लिहितात, त्याच भाषेत गाय हा शब्द कसा लिहाल. आता याच्यासाठी कच्चं काम करत बसण्याची सुद्धा गरज नाही. गा शब्द शोधायचा आहे. गासाठी काय घेणार, गासाठी 5 आहे आणि यसाठी काय आहे, हिमालयचं शेवटचं पहा 9. 5 9 म्हणजे 5वर 9 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. लपाफुरुख वाचूनच कळतंय फुलपाखरू या शब्दापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्यातील मधोमध येणारे अक्षर कोणते. आता फुल पा
खरू म्हणजे मध्ये येणारा अक्षर कोणता आहे पा. न लिहिता सुद्धा आपल्याला हे समजतंय. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचे. आता 10, 45, 24 आणि 35. पहा 10, 45, 24 आणि 35. आता निरीक्षणावरून आपल्याला काय कळते की या 5च्या पटीतील संख्या आहेत. 5 दुने 10, 5 9 45, 5 7 35, परंतु 5च्या पाड्यामध्ये 24 नाहीये, म्हणजे वेगळं पद कोणतं आहे? 24. पर्याय क्रमांक 3. कळप, थवा, तांडा आणि गोठा. आता कळप गुरांचा, तांडा उंटांचा किंवा लमणांचा, गोठा गाईचा आणि थवा असतो पक्ष्यांचा. म्हणजे हे सगळे जमिनीवरील प्राणी आणि हे आकाशात उडणारे, म्हणून याच्यातलं वेगळं काय आहे? थवा. पुढे पहा, मुख, वदन, आनन, नयन. मुख, वदन, आनन म्हणजे तोंड, तोंडाचे समानार्थी शब्द आहे. नयन म्हणजे काय आहे? डोळा. मग त्यालाच काय म्हणतात? अक्ष, चक्षु. याच्यातलं वेगळं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, 18, 25, 32, 50. आता थोडंसं निरीक्षण केलं तर पहा, एकक स्थानी 8 आहे, 2 आहे, 0 आहे, म्हणजे हे समसंख्या आहेत. आणि इथे 5 आहे, म्हणजे ही कोणती आहे? विषम संख्या आहे, म्हणजे वेगळी कोणती आहे? पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, इथे घन दिसतो, इथे सुद्धा घन, इथे सुद्धा घन, आणि इथे मात्र काय आहे? घन नाहीये, इष्टिकाची ती आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आहे आपलं उत्तर. प्रत्येक प्रश्न सोडवल्यानंतर योग्य पर्याय आपण शोधला की लगेच उत्तरपत्रिका जवळ घेऊन, आता उत्तरपत्रिका 1 इथे माझ्याकडे आहे सोडवलेली. तर पहा, या पद्धतीची उत्तरपत्रिका असते, तर ही लगेच घेऊन, समजा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडले तर लगेच तो गोल आपण रंगवायचा आहे. प्रत्येक वेळेला बोट ठेवायचा आहे आणि समोरचा योग्य पर्याय रंगवायचा आहे. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे चिन्ह कोणते? आता पहा, सुरुवातीला काय दिसतंय आपल्याला? भरीव गोल, पोकळ गोल, या पद्धतीने चौकट. मग आता नंतर काय दिसतंय? हा गोल पुढे आलाय, म्हणजे हा भरीव गोल मागे गेलाय, म्हणजे पुढची जी आकृती आहे ती मागे गेली आहे प्रत्येक वेळेला. पहा, इथे सुद्धा हा गोल मागे गेलाय. मग आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे की हा गोल मागे आणि त्यानंतर पुढे कोणता येईल याच्या पहा हे वालं जे आहे ज्याच्यामध्ये क्रॉस आहे ते शेवट येईल आणि चौकट पहिल्या नंबरला येईल. म्हणजे कुठे आहे? सुरुवातीला चौकट म्हणजे चौरस आणि नंतर या पद्धतीचं कुठे आहे? पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. आता 2, 7, 12 काय दिसतंय आपल्याला? कितीचा अंतर आहे? बघा, 5चा फरक आहे. 2 आणि 5 7, 7 आणि 5 12, 12 आणि 5 17, 17 आणि 5 22, मग 22 आणि 5 किती येणार आहे? 27, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, नीता, गीता, कविता, सविता बाजारातून काही वस्तू खरेदीसाठी गेल्या. नीता आणि गीता यांनी फळे घेतली. कविता व गीता यांनी गोष्टीची पुस्तके घेतली. नीता आणि सविता यांनी वह्या घेतल्या, तर गोष्टीची पुस्तके आणि फळे या दोन्ही वस्तू कोणी घेतल्या? आता पहा, नीता आणि गीता यांनी फळे घेतली, कविता व गीता यांनी पुस्तके घेतली, म्हणजे इथे सुद्धा गीता आहे आणि इथे सुद्धा गीता आहे, म्हणजे पुस्तके आणि फळे दोन्ही कोणी घेतलेले आहे? गीताने घेतलेले आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, एका दोरीचे 30 समान भाग करायचे असल्यास ती किती ठिकाणी कापावी लागेल? आता दोरीचे 30 भाग करायचे आहेत, म्हणजे हे असं जेव्हा दिलेले असतं तेव्हा याच्यातून 1 कमी करायचं. किती वेळा कापावी लागेल आपल्याला? 29 वेळा कापावी लागेल. आता हे कसं समजून घ्यायचं पहा, आता समजा ही दोरी आहे आणि हिचे आपल्याला तुकडे करायचे आहेत. पहा, 1 2 3 4 4 ठिकाणी जर आपण कापली ती 1 2 3 4 4 ठिकाणी कापली तर किती भाग झाले? पहा, 1 2 3 4 आणि 5 भाग तयार होतात. म्हणजे जेव्हा दोरीचे तुकडे करायचे असतात तेव्हा दिलेल्या संख्येतील 1 आपण फक्त कमी करायचा आहे. 30 भाग जर करायचे तर मग आपल्याला किती वेळा कापावं लागेल? 29 वेळा कापावं लागेल. पुढे पहा,
बोराला आवळा म्हटले, आवळ्याला कलिंगड म्हटले, कलिंगडाला बदाम म्हटले, बदामाला आंबा म्हटले, आंब्याला खजूर म्हटले, तर अनेक बिया असणारे फळ कोणते? आता अनेक बिया असणारे फळ कोणतं आहे? कलिंगड. परंतु कलिंगडाला काय म्हटले? बदाम. किंवा आपण जर असं केलं की बोराचं नाव आवळा ठेवलं, आवळ्याचं नाव कलिंगड ठेवले, मग कलिंगडाचं नाव काय ठेवले? बदाम. म्हणजे जास्त बिया असणारं कोणतं आहे? बदाम. तर कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, पुढील प्रश्नात चुकीचे पद ओळखा. 13, 33, 27, 93, 23. आता एकक स्थानी सगळीकडे 3 3 आहे, इथे मात्र किती आहे? 7 आहे. म्हणजे चुकीचे पद कोणते? हेच 27, पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, इथे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच पुढचा शोधायचा आहे. आता आकाश, व्योम. आकाशाचा समानार्थी शब्द आहे व्योम. मग वाऱ्याचा समानार्थी शब्द कोणता? अनल, अनुज, अवनी, अनिल. अनल म्हणजे विस्तव, अनल विस्तव, पावक, वन्ही. तर हा नाहीये. अवनी म्हणजे पृथ्वी, धरती. आणि अनिल म्हणजे काय आहे? वारा. अनिल, समीर, मारुत हे कशाचे समानार्थी शब्द आहे? वारा. पुढे पहा, आता इथे काय दिसतंय आपल्याला? याची आदलाबदली झालेली आहे आणि हा गोल भरीव झालेला आहे. तर मग आपल्याला काय करायचंय? हे इकडे टाकायचे आणि हे इकडे टाकायचे, हे पुढे घ्यायचे आणि याच्यामध्ये डार्क करायचे. तर कुठे दिसते पहा तसं? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 पहा, हे इकडे पुढे, पतंगीचा आकार पुढे आणि ही चौकट मागे आणि रंगवलेली किंवा भरलेली. तर पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, प्रसन्न, खिन्न. प्रसन्न म्हणजे आनंदी, खिन्न म्हणजे दुःखी. म्हणजे हे विरुद्धार्थी शब्द आहेत. मग शीतल, शीतल म्हणजे थंड, त्याच्या विरुद्ध काय? उष्ण. थंड, गारवा, सैल हे नाही येणार, शीतलच्या विरुद्ध उष्ण येईल. पुढे पहा, 73, 21, 26 काय? आता काय दिसतंय पहा? 73 सात्विक 21 असा संबंध लावलाय. कधी कधी बेरीज असते, कधी कधी वर्गसंख्या असतात, कधी कधी गुणाकाराची पट असते. आता इथे काय केले? या दोन संख्यांचा गुणाकार, सात्विक 21. मग बेस किती? 12. कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, आता हा म इकडे लिहिलाय म्हणजे आरशातील प्रतिमा दाखवलेली आहे या बाजूला. मग प ची कशी येईल? ही इकडे जाईल, दांडी सुरुवातीला येईल. असं कुठं दिसतंय आपल्याला? पर्याय क्रमांक 4. तर 44व्या प्रश्नापर्यंत आपण प्रश्न पाहिलेले आहेत. सगळे प्रश्न म्हणजे 75 प्रश्न जर एकाच व्हिडिओमध्ये घेतले तर व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे पुढचे जे राहिलेले प्रश्न आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली जे लाईकचं बटन आहे त्याला क्लिक करा. एखादा प्रश्न जर तुम्हाला समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा आणि स्वतः हे प्रश्न पुन्हा एकदा सोडवा. म्हणजे तुमचा इतका पक्का सराव होईल की कोणत्याही प्रकारचा प्रश्न या पद्धतीचा आला तरी तुम्ही नक्कीच त्याचं उत्तर अगदी अर्ध्या मिनिटामध्ये सोडवू शकाल याची मला खात्री आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.